श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग फ्रेंड, न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज थोडंसं एकादशीला म्हणजे निर्जला एकादशी आलेली आहे, त्या दिवशी तुळशीला पाणी घालावं की नाही, कारण एकादशीला तुळशीशी पाणी तोडू शकतो का, तुळशीला पाणी कधी घालावे, सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. तर कसं हिंदू धर्मात तर एकादशीला तिथीला खूपच महत्त्व आहे. या तिथीशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत की ज्यामुळे ती अधिक खास बनते. धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. निर्जला एकादशीला म्हणजे शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात, ह्या ज्येष्ठ महिन्याच्या. यावर्षी ही एकादशी 25 जून म्हणजेच गुरुवारी आहे. या व्रतामध्ये भाविक अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यालाच निर्जला एकादशीबद्दल लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे की नाही. तर प्रत्येकांनाच हा प्रश्न पडलेला असतो, कारण एकादशीच्या दिवशी शक्यतोवर तर तुळशीच्या रोपाला पाणी घालत नाहीत. तर कारण एकादशी तिथी म्हणजे आता निर्जला एकादशीला तुळशीला पाणी घालू शकतो का नाही हे तुम्हाला सविस्तर मी सांगते आता. कारण एकादशी तिथी भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते आणि तुळशी माता देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत, कारण त्याचप्रमाणे अनेक परंपरेमध्ये या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालणे देखील टाळले जाते. असं मानलं जातं की त्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये, कारण तुळशी माता ही अत्यंत प्रिय आहे विष्णूंना. त्यामुळे तुळशीच्या रोपाला पाणी घालणे देखील टाळले जाते. असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंकडे स्वतः विष्णूंसाठी व्रत करते. त्यामुळे या दिवशी तिला पाणी अर्पण करू नये. कारण खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एकादशीच्या बऱ्याच जणांना माहिती नाही की एकादशीच्या दिवशी स्वतः तुळशी माता विष्णूंसाठी व्रत करते. त्यामुळे या दिवशी खरंच तिला आपण जे पाणी अर्पण करतो ना ते करू नये. तर तुळशीला पाणी कधी घालावेत हे सांगते मी आता थोडक्यात. कारण धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला म्हणजे 26 जून शुक्रवारी तुळशी मातेला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करून पाणी अर्पण केल्याने पुण्यफळ मिळते आणि भगवान विष्णूंची कृपा राहते. चला तर मग आता एकादशीला तुळशीचे पाणी तोडू शकतो का याबद्दल सांगते मी. कारण एकादशी तिथीला तुळशीचे पाने तोडणे महापाप मानले जाते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी कामासाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती एका दिवस आधी म्हणजेच द्वादशी तिथीला तोडून ठेवा आणि त्याचा वापर करा. तुळशीच्या पानाचा वापर एकापेक्षा जास्त वेळीही करता येत नाही, कारण धर्मग्रंथात लिहिलेलं आहे जास्त वेळाही करता येत नाही. कारण तुळशीचे पानं एकादशीच्या दिवशी तोडू नये, कारण त्या दिवशी तुळशी माता स्वतः व्रत करतात श्री विष्णूंसाठी. त्यामुळे त्या दिवशी त्यांना ना स्पर्श सध्या केला जात नाही आणि पाणी पण नाही घातलं जात, कारण त्यांना उपवास असतो, व्रत असतो. त्यामुळे हे भरपूर जणांना माहीत नाही. ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारे मी निर्जला एकादशीबद्दल तुम्हाला सांगितलं आहे की एकादशीला काय करावे काय नाही, किंवा तुळशी मातेला पाणी अर्पण करावे किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीचे पत्र पाने तोडू नये किंवा नाही, हे सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. तर चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.